तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सेशनमध्ये। आज आपण बघणार आहे सेपरेटर्स इन जावा। जावामध्ये सेपरेटर्स काय आहे? जावामध्ये सेपरेटर्स जे आहेत ते सिम्बॉल्स आहेत किंवा कॅरेक्टर्स आहेत। आपल्या डिफरंट पार्ट्स ऑफ प्रोग्रामला सेपरेट करण्यासाठी यूज करतो आपण सेपरेटर्स इन जावा। जसं आपल्या व्हेरिएबल्सला सेपरेट करण्यासाठी, स्टेटमेंट्सला सेपरेट करण्यासाठी तर आपण यूज करतो बघा सेपरेटर्स इन जावा। तर खूप सारे सेपरेटर्स आहे आपल्याकडे। जसं आपल्याकडे आहे बघा, जसं सेमीकोलन आहे, कॉमा आहे, डॉट आहे, कोलन आहे। तर हे सर्व काही आपण बघून घेऊया। जसं पॅरेंथेसिस आहे, ब्रेसेस आहे, जसं कर्ली ब्रेसेस, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट्स पण आहे। तर हे सर्व वन बाय वन आपण समजून घेऊया। जसं सेमीकोलन आहे बघा, तर सेमीकोलन हे कशासाठी यूज होतं? कोणत्या पण स्टेटमेंटला टर्मिनेट करण्यासाठी आपण तिथे यूज करतो बघा सेमीकोलन। म्हणजेच की सेमीकोलनचा असा अर्थ आहे की आपलं जे स्टेटमेंट आहे ते संपलेलं आहे, म्हणून आपण एंड ऑफ अ स्टेटमेंटला यूज करतो बघा सेमीकोलन, आणि हे एक सेपरेटर आहे। तसंच जर म्हटलं आपण कॉमा, तर कॉमा आपण यूज करतो बघा। समजा आपली एखादी लिस्ट वगैरे असेल आणि लिस्टमधले एलिमेंट्सला आपल्याला सेपरेट करायचं असेल किंवा खूप सारे एलिमेंट्स असतील आपल्या लिस्टमध्ये, तर आपण यूज करतो बघा जसं कॉमा। जसं व्हेरिएबल डिक्लेरेशनमध्ये पण आपण कॉमा यूज करतो, मेथड पॅरामीटर्समध्ये पण आपण जसं कॉमा यूज करतो, काही पॅरामीटर्स असतील, आर्ग्युमेंट्स असतील, त्यामध्ये पण आपण यूज करतो बघा कॉमा। डॉट कधी यूज करतो आपण? डॉट हे पण एक सेपरेटर आहे बघा जावामध्ये, आणि इज यूज टू ॲक्सेस मेंबर ऑफ अ क्लास। क्लासमधले मेंबर्सला ॲक्सेस करण्यासाठी आपण यूज करतो बघा जसं डॉट। जसं म्हटलं सच ॲज मेथड्स असतील, आपले व्हेरिएबल्स असतील, त्यांना जर ॲक्सेस करायचं असेल आपल्याला, तर आपण डॉटचा यूज करतो, राईट। नंतर जसं इथे बघा कोलन आहे, आधी आपण सेमीकोलन पाहिलं, आणि सेमीकोलन कशासाठी यूज होते? टर्मिनेट करण्यासाठी स्टेटमेंटला, राईट। एंड ऑफ अ स्टेटमेंट आपण ते यूज करतो। तसंच आपल्याकडे आहे बघा कोलन, आणि कोलन आपण कशासाठी यूज करतो? कोलन आपण तिथे यूज करतो जसं लूप्समध्ये यूज करतो, कशासाठी? इटरेट करण्यासाठी ओव्हर ऑल द एलिमेंट्स, त्यासाठी आपण जसं कोलन यूज करतो। लूप्स जेव्हा आपण शिकणार तेव्हा आपण समजणार की या कोलनचा खूप फायदा आहे, आणि कोलन हे खूप गरजेचं आहे। कोलन नाही लावला तर आपला प्रोग्राम एक्झिक्यूट नाही होणार। तर जसं कोलन आपण यूज करतो बघा लूप्समध्ये, जास्तीत जास्त आपण हे यूज करतो लूप्समध्ये। आणि इथे आणखी सांगितलेलं आहे जसं टर्नरी ऑपरेटरमध्ये पण यूज होतं कंडिशनल एक्सप्रेशन्स, तर हे पण आपण समजून घेऊया समोर। सो आता आपण बघूया काही वेगळं, आणि जे आहे बघा जसं पॅरेंथेसिस पण एक सेपरेटर आहे जावामध्ये। हे कुठे कुठे यूज होतं? जसं हे मेथड डिक्लेरेशनच्या वेळेस जास्तीत जास्त यूज होतं। नंतर जसं आर्ग्युमेंट्समध्ये पण हे यूज होतं जसं पॅरेंथेसिस, आणि समजा ग्रुप ऑफ एलिमेंट्स पण असतील तर त्यासाठी पण आपण यूज करतो इथे पॅरेंथेसिस। आणि पॅरेंथेसिस खूप ठिकाणी यूज होतं, हे पण आपण समजणारच आहे की पॅरेंथेसिस कुठे कुठे यूज होतं। जसं मेथड डिक्लेरेशन करताना पण आपण सर्वात जास्त पॅरेंथेसिसच यूज करतो। नंतर कर्ली ब्रेसेस आहे। कर्ली ब्रेसेस म्हणजे की आपला जो प्रोग्राम आहे हा कुठपासनं चालू झाला आणि कुठपर्यंत आपला हा संपतोय, तर त्यासाठी आपण हे डिनोट करण्यासाठी यूज करतो कर्ली ब्रेसेस इन जावा। म्हणजे काय करतं हे, जे आपले ब्लॉक्स असतात बघा आपल्या प्रोग्राममध्ये त्याला डिफाईन करतं, म्हणजे डिफाईन कोड ब्लॉक्स हे कोण करतं? कर्ली ब्रेसेस, राईट। आणि आता आपण बघू जसं स्क्वेअर ब्रॅकेट्सचा यूज कुठे कुठे होतो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे जसं ॲरेजला डिनोट करण्यासाठी आपण जसं स्क्वेअर ब्रॅकेट्सचा यूज करतो, ॲरे डिक्लेरेशन आणि एलिमेंट ॲक्सेस करण्यासाठी पण आपण यूज करतो स्क्वेअर ब्रॅकेट्स। हे सेपरेटर्स होते बघा आपल्या जावामधले। आपण खूप काही समजलो आज आपण पाहिले बघा, जसं सेमीकोलन, कॉमा, डॉट, कोलन हे सगळे पाहिले आपण। जसं हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत, हा सेमीकोलनचा आहे, हा कॉमा आहे, हा डॉट आहे, हा कोलन आहे, आणि हा जो आहे बघा जसं हे जे दोन ब्रॅकेट्स तुम्हाला दिसले हे याला आपण पॅरेंथेसिस म्हणतो, याला आपण कर्ली ब्रेसेस म्हणतो, आणि याला आपण जसं स्क्वेअर ब्रॅकेट्स म्हणतो। सर्व सेपरेटर्स आपण आज पाहिलेले आहेत। आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल। संपवतोय सेशनला, भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।